दिसतोय परक्याचा फुलाच चेहराचा दिसतोय परक्याचा नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते तरी रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आतापर्यंत आपण पाहिलं आशाला आठवतं जेव्हा गिरीधर शास्त्री आशाकडे न्यायाचं मागणं घेऊन आले होते. सिद्धांत आशाला समजवण्याचा प्रयत्न करतो की आशाला आता ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ती या घरची सून आहे आणि गोविंदला वाचवणं तिचं कर्तव्य आहे. आशा नानांच्या घरी पोहोचते आणि सगळ्यांना सांगते की गोविंद ज्याला तिला शिक्षा मिळवून द्यायची होती तो सिद्धांतचा भाऊजी आहे. बलराज आणि सिद्धांत आशाची गोविंदवाली फाईल जाळून टाकतात. आता पुढे नाही मावशी, आशा तर जबरदस्ती माझ्या आयुष्यात आली. ही गोष्ट तर सगळ्यांनाच माहिती आहे की मीच पल्लवीचं सुख आहे आणि पल्लवी माझं सुख. पण तुम्हा दोघांच्या सुखाच्या मध्ये एक भिंत तर उभी राहिलीच ना. मी ही भिंत लवकरच पाडून टाकेन मावशी, आणि माझी हतबलताही जास्त दिवस टिकून नाही राहणार. पण विजय, अशी कोणती गोष्ट होती की ज्याच्यामुळे तुझा इतका नाईलाज झाला की तुला आशाशी लग्न करावं लागलं? जाऊ दे पल्लवी, मी माझी लढाई स्वतःच लढतोय. तू बस माझ्यावर भरोसा ठेव, मी लवकरच सगळं काही ठीक करेन. मी तुला ही लढाई लढण्यापासून थांबवायला आले नाही, पण आम्हाला कुणीही प्रश्न विचारता कामा नये यासाठी मला सत्य जाणून घ्यायचं. हो विजय, ती कोणती गोष्ट होती की जिच्यामुळे हतबल होऊन तुला आशाशी लग्न करावं लागलं? हो हो सांग विजय, मलाही जाणून घ्यायचंय. मावशी, जरी ही गोष्ट उघड झाली तर ते लोक दुसरे रस्ते शोधायला सुरुवात करतील. या लढाईमध्ये पल्लवीच नाही, मीही तुझ्यासोबत आहे, म्हणून आमच्यापासून कोणतीही गोष्ट लपवू नकोस. हो विजय, सांग मला ती कोणती गोष्ट होती. आणि विजय, प्रत्येक गोष्ट लपवण्यासारखी नसते. आतापर्यंत तर तू आमच्यापासून ही गोष्ट लपवूनच ठेवली होतीस ना, पण आता वेळ आली ही गोष्ट सांगून टाकायची. तू सांग आम्हाला. जर तुला नसेल सांगायचं तर ठीक आहे. जेव्हा हे सगळं प्रकरण निस्तारलं जाईल आणि तू आशाला घराबाहेर काढण्यात यशस्वी होशील तेव्हा मला फोन करतो. चल पल्लवी. मावशी जरा थांबा, ऐका. तसं तर हे सत्य मला कोणाला सांगायचं नव्हतं, पण तुम्ही इतकं विचारताय तर मी सगळं स्पष्टपणे सांगून टाकतो. त्याचं असं आहे, माझ्या हातून एक खून झाला होता. काय? तसं तर मावशी, माझी तर कधी कुणाशी छोटीशी वादावादी पण नाही आणि ना कोणतंही भांडण. पण त्या दिवशी अजाणतेपणी, किंवा मग तुम्ही याला माझं वाईट नशीब समजा, माझ्या हातून रोहित मारला गेला. रोहित? हो मावशी, आणि या खुनाचा आरोप माझ्या जिजूंनी स्वतःच्या डोक्यावर घेतला.
आणि केसही आशाकडेच होती. म्हणून तिला माझे जेजू गोविंद कपूरला शिक्षा मिळवून द्यायची होती. ओह, तर मग हे सत्य आहे? आणि माहित नाही कसं नाना आणि आशिषला या गोष्टीचा पत्ता लागला. आणि माझ्या मते कामिनीजींनाही ही गोष्ट ठाऊक आहे. त्यांनी याच गोष्टीच्या आधारे मला भाग पाडलं की जर मी आशाशी लग्न नाही केलं तर हे सत्य सर्वांना सांगून टाकलं. मला वाटलं की जर माझं लग्न आशासोबत झालं आणि ती माझ्या घरची सून झाली तर मग तिचं आयुष्यही सावरेल. ओह, तर असं आहे हे सगळं. आता तू काय ठरवलंयस मग? ठरवायचं काय मावशी, मी तर बस फसलोय यात. पण मला पल्लवीला नाही गमवायचंय. मावशी, मी कधी विचारही नव्हता केला की नानू इतक्या खालच्या थराला जातील. नाना, मला काहीच समजत नाहीये. रोज नव्या नव्या गोष्टी समोर येत आहेत आणि या सगळ्या गोष्टी आजवर आपल्यापासून लपून कशा राहिल्या? हो बेटा, समजत तर मला सुद्धा नाहीये. एकीकडे पल्लवीच्या बाबतीत कळलं आपल्याला आणि दुसरीकडे आशा ज्याच्यावरती केस करतेय तो सिद्धांताच्या बहिणीचा नवरा आहे. नाना, हो, ही आशासाठी सगळ्यात मोठी अडचण ठरणार आणि माहित नाही ती कशी रिॲक्ट करेल. धर्मसंकटात तर ती अडकली आहे. नाना, एकीकडे तिचं करिअर आहे, तिचा स्वाभिमान आहे आणि तिची इमानदारी आहे आणि दुसरीकडे आज तिची नातीच तिचा रस्ता अडवून उभी आहे. हो बेटा, माहित नाही भगवंताची काय मर्जी आहे, माहित नाही काय होणार आहे. नाना, नमस्कार नाना. अगं नमस्कार नमस्कार. तू गिरीधर शास्त्रीजींची मुलगी आहेस ना? हो, मी त्यांचीच मुलगी आहे. आशाजींची केस संदर्भात बोलण्यासाठी आम्ही यापूर्वी इथे आलो होतो. बरोबर, म्हणूनच तर मी तुला ओळखलं. तुझं नाव आभा आहे ना? हो. आशिष बेटा, ही आभा आहे. ही त्या मुलाची बहीण आहे ज्याचा... हो नाना, मला समजलं. नाना, आशाजींची स्मृती गेल्यामुळे आजही माझ्या भावाचा तो खुनी गोविंद कपूर मोकाट फिरतोय आणि याच शहरामध्ये. आम्हाला कळलं होतं की आशाजींचं लग्न झालंय म्हणून. यासाठी बाबांना आशाजींना एकदा भेटायचं होतं, जेणेकरून केसची तारीख निघेल, मग लवकरात लवकर काही निर्णय होऊ शकेल. हो बेटा, आशाचीही हीच इच्छा आहे की तिने पुन्हा प्रॅक्टिस करावी, तिच्या अपूर्ण केसेस पूर्ण कराव्यात. पण तिची स्मृती आत्ता नुकतीच परत आली आहे. केसच्या बाबतीत समजून घ्यायला तिला थोडा वेळ लागणारच ना? हो, मी समजू शकते. बाबांना फक्त आशाजींना भेटायचंय म्हणून त्यांनी सांगितले की मी त्यांचा पत्ता घेऊन येऊ. अहो, ऍड्रेस तर अगदी सोपा आहे. बंगलो नंबर 24, क्रॉस लेन नंबर 3, मालवणी, मालाड. हो, धन्यवाद. आजवर आम्ही या केसची तारीख नाही घेतली कारण बाबांचा आणि कोणावर विश्वासच नाहीये. बाबांचा केवळ आशाजींवर विश्वास आहे. धन्यवाद नाना. आणि शास्त्रीजींना माझा नमस्कार सांग. हो. सुखी राहा. नाना, तुम्हाला काय वाटतं, यांचा अशा प्रकारचा दृढ विश्वास आशा तोडण्याची हिंमत करू शकेल? अच्छा गोविंद, तुला वाटतं की रिद्धिमा आणि तिच्या घरचे आशाला तुझ्या विरुद्ध केस न लढण्यासाठी भाग पाडू शकतील? सगळा खेळ तर यासाठीच खेळला गेलाय आणि रिद्धिमाच्या व्यतिरिक्त बाकी घरचे ह्याच प्रयत्नात आहेत. बरं, एक सांग मला, जर रिद्धिमाला हे समजलं की तू खरं तर माझ्यावर प्रेम करतोस, तेव्हा काय होईल? तिला कसं काय कळणार? हा, आणि जरी तिला कळलं तरी ते तेव्हा बघून घेऊ की हे प्रकरण दाबलं जाऊ शकतं की नाही. रिद्धिमाचा फोन आहे. हा रिद्धिमा, काय करतोयस? विशेष काय नाही, बस तुझी आठवण येते. आता काय सांगू तुला रिद्धिमा, इथे तुझ्याशिवाय
माझं अजिबात मन नाही रमते. माझा एक एक क्षण कसा जातोय मी तुला सांगू नाही शकत. तू सांग, तिथे काय परिस्थिती आहे? आशा तिच्या नानांकडे गेली होती, ती आता थोड्या वेळापूर्वीच आली आहे. अच्छा, आता काय मूड आहे तिचा? अजून बोलणं तर काही नाही झालंय, पण पप्पांनी हे ठरवलंय की आता आशाला स्पष्टपणे विचारलं जाईल की तिने काय ठरवलंय आणि तिच्या मनात काय आहे. अच्छा, मी साळेसाहेबांना केसची ती फाईल आपल्या हातात घ्यायला सांगितलं होतं. काय झालं त्याचं? ती फाईल तर विजय घेऊनच आला होता. शिवाय ती फाईल पेटवून तिची राखही केली आम्ही. बस हे समज तू की आता ती फाईल नाहीच आहे मुळी. रिद्धिमा, आता मी तुला काय सांगतो ते नीट ऐक. तुम्हा सगळ्यांना आशाला या गोष्टीसाठी भाग पाडायचा आहे की तिने मला शिक्षा मिळवून द्यायला नाही, उलट मला वाचवण्यासाठी प्रयत्न करायचा. या घरात तिचं सुख तेव्हाच कायम टिकू शकेल जेव्हा ती तुम्हा सगळ्यांनी सांगितलेलं ऐकेल. समजते तुला? हेच आता आशाला विचारायचंय आणि आशाला ही गोष्ट मानावीच लागेल. बघतेच मी कशी ती माझं नाही ऐकत ते. रिद्धिमा, माझा पूर्ण विश्वास आहे की तू मला लवकरच चांगली बातमी ऐकवशील. हो ठीक आहे, सांगेन मी. बाय. आय लव्ह. बाय. रेखा ही भाग्याची. काय झालं? विजयची भेट झाली? भेटही झाली आणि त्याच्या हतबलतेचं कारणही कळलं आम्हाला. आता असं कारण असेल तर मग कोणीही हतबल होईल. असं काय होतं कारण? खरं तर विजयच्या हातून एक चूक झाली होती, ज्यात अडकवण्याची धमकी देऊन त्या लोकांनी त्याला भाग पाडलं आशाशी लग्न करण्यासाठी. चूक? अशी कोणती चूक झाली होती? सोहन काका, ऍक्च्युली चूकच तशी आहे. कोणत्या चुकीविषयी बोलताय तुम्ही? अरे मला सांगत का नाही की कोणत्या चुकीविषयी बोलताय तुम्ही? म्हणजे असं तर नाही ना की विजय आशासोबत काही असं चुकीचं वागला होता ज्यामुळे त्याला लग्न करावं लागलं तिच्याशी? नाही नाही, मला म्हणायचं होतं की विजयच्या हातून एक गुन्हा घडला होता. गुन्हा? कोणता गुन्हा? ते सोहन काका, ऍक्च्युली विजयच्या हातून एक मर्डर झालाय. काय? हो सोहन काका, आणि त्याच गुन्ह्याचा आरोप विजयच्या जिजाजींनी आपल्यावर ओढवून घेतलाय आणि याच गुन्ह्यामध्ये अडकवण्याची धमकी देऊन नानू आणि कामिनी आंटींनी विजयला ब्लॅकमेल केलं आशाबरोबर लग्न करण्यासाठी. हीच तर गोष्ट होती जी विजयला सांगायची नव्हती. मी हट्ट केला तेव्हा त्याला सांगावं लागलं. मग आता तू काय ठरवलं? मला तुझा निर्णय जाणून घ्यायचा आहे. एक मुलगा ज्याने खुनासारखा गुन्हा केला, काय तुझा अजूनही त्याच्यासोबत आपलं आयुष्य घालवायचा विचार आहे? आता जाऊ दे ना. विजयकडून ही चूक कशी झाली, कधी झाली, आता ती गोष्ट खूप जुनी झाली आहे. गायत्री, गुन्हा कधीही नवा किंवा जुना नसतो. विजयने एक खून केलाय, ही काय छोटी गोष्ट आहे? अजाणतेपणी जर कोणाकडून चूक झाली तर त्याला पूर्णपणे गुन्हेगार मानून चालणं ठीक नाही. आणि याचा आरोप खरं म्हणजे त्याचे जिजा गोविंदवर आहे. हा तर विजयचा चांगुलपणा आहे की इतक्या सहजपणे त्याने ही गोष्ट आमच्यासमोर स्वीकार केली. ज्या दिवशी कोर्टासमोर स्वीकार करावा लागेल त्या दिवशी कोणाच्याही हातात काही राहणार नाही. गायत्री, गुन्हा कधीही लपून राहत नाही. त्याची किंमत केव्हा ना केव्हा चुकती करावीच लागते. ही विजयची पहिली किंमत होती, जी त्याला पल्लवीची फसवणूक केल्यामुळे नाईलाज म्हणून आशाशी लग्न करावं लागलं. पण सोहन काका, विजय हतबल होता. पण हतबल होऊन उद्या तू काय करेल या गोष्टीची काही गॅरंटी नाही. आणि जो माणूस एवढा हतबल होऊ शकतो त्याच्यावर भरोसा पण नाही ठेवला जाऊ शकत.
मी पल्लवीचा हात कोणा खुन्याच्या हातात नाही देऊ शकत. हे काय बोलताय तुम्ही? तेच जे योग्य आहे काय आजपासून तू विजयला नाही भेटायचं. पण सोहम, हा माझा निर्णय आहे. जी चूक कामिनी आणि बाबांनी केली आहे ती मी तुम्हा दोघींना नाही पुन्हा करू देणार. आशाचं लग्न एका खुन्याशी करून त्या लोकांनी जो गुन्हा केलेला आहे त्याचं उत्तर जर त्यांना द्यावंच लागेल. रेखा ही भाग्याची. ते सत्य जे आजवर आम्हा सगळ्यांपासून लपलेलं होतं तुझ्यामुळे आम्हा सगळ्यांच्या समोर आलेलं आहे की जावई बापूंच्या हातून एक खून झाला होता, एक गुन्हा घडला होता. हो पप्पा, पण आज त्यांना आपल्या चुकीची जाणीव आहे. मला फक्त एक गोष्ट माहिती आहे की जावई बापू सुद्धा माणूस आहेत, परमेश्वर नाही. आणि चुका माणसाकडूनच होतात ना. मम्मी, जर चुका माणसांकडून होतात तर त्याची शिक्षा सुद्धा माणसालाच भोगावी लागते ना. आणि तुम्ही याला चूक म्हणताय? एका म्हाताऱ्या बापापासून त्याचं एकुलता एक तरुण मुलगा हिरावून घेतला गेला. ही चूक नाही, गुन्हा आहे. हो सुनबाई, हो, हा गुन्हा आहे. हा खूप मोठा गुन्हा आहे, खरोखर खूप मोठा गुन्हा आहे. पण या गुन्ह्याच्या बदल्यात जर जावई बापूंना फासावर लटकवण्यात आलं तर त्या म्हाताऱ्या बापाला त्याचा मुलगा तर परत नाही मिळणार. पण त्या मुलाला न्याय तरी मिळेल, शास्त्रीजींच्या मनाला समाधान तरी मिळेल ना. आणि पप्पा, कायदा आणि न्यायाची स्थापना यासाठीच झालीये जेणेकरून गुन्हेगाराला त्याची शिक्षा मिळू शकेल आणि आणखी कोणी गुन्हा करण्यापूर्वी 100दा विचार करेल. हो सुनबाई, आपण समाजात राहतो, कायदा आणि समाजाचा खूप आदर करतो आणि कायमच कायद्यानेच चालत आलो. पप्पा, आदर करण्याची आवश्यकता आज आहे. पप्पा, आपल्या घरात कायद्याचा एक गुन्हेगार उजळ माथ्याने फिरतोय. खरं म्हणजे आपली अशाच वेळी परीक्षा असते की आपण लोक कायद्याला किती मान देतो आणि त्याचे किती मोठे समर्थक आहोत. काय म्हणायचंय काय तुला सुनबाई? मला फक्त इतकंच म्हणायचंय की आजपर्यंत मी न्यायाचा मान राखलाय आणि यापुढेही न्यायाची साथ सोडणार नाही. तुला न्यायाच्या मार्गावर चालण्यापासून कोण अडवतंय? पण एक गोष्ट विसरू नकोस, तू या घरची सून आहेस आणि या घराचं रक्षण करणं तुझं कर्तव्य आहे. तू ते कर्तव्य निभावण्याऐवजी हे घर तोडायच्या हट्टाला पेटलीस. नाही मम्मी, मी आजवर न्यायाची साथ दिली. ज्याला कोणीच न्याय मिळवून देत नव्हतं त्याला मी न्याय मिळवून द्यायचे. माझे विचार आजही तेच आहेत. शिवाय ही कुठली घरगुती गोष्ट नाहीये. हा शेवटी कायदा आणि न्यायाचा प्रश्न आहे, कोणाच्या तरी विश्वासाचा प्रश्न आहे. मी कोणाला तरी वचन दिलं होतं, मी त्यांना न्याय मिळवून देणारच. त्यांच्या मुलाचा खुनी असा मोकाट फिरणार नाही. माझ्याच घरात उभी राहून तू माझ्याच नवऱ्याला शिक्षा मिळवून देणार? माझ्याच घरात म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला दीदी? तुम्ही तर ह्या घराची मुलगी आहात ना, आणि मुली परक्या असतात, त्यांना घरची पाहुणी मानली जातं. आणि तसंही मी जो संकल्प केलेला आहे याच्या पुढे या सगळ्या गोष्टींचं काहीच महत्त्व नाही. खरं तर हे आहे की जर माझ्याकडून चूक झाली असती तर मी स्वतःला सुद्धा माफ केलं नसतं. ज्याने गुन्हा केलेला आहे त्याला शिक्षा मिळणार. हे बघ सुनबाई, आम्हाला तुझ्या संकल्पाशी काही देणं घेणं नाही आणि तुझ्या संकल्पासाठी मी माझ्या घरचं सुख दावणीला नाही लावू देऊ शकत. मला माहिती आहे की माझ्या जावयाकडून चूक झालेली आहे, त्यांच्या हातून खून झालेला आहे. मला पण या गोष्टीचं दुःख आहे. पण हे सगळं कळल्यावरही मी माझ्या जावयाला फासाच्या दोरावर नाही लटकू देऊ शकत. मुळीच नाही, मुळीच नाही. रेखा ही भाग्याची.
भाग्याची. कशी सून आहेस तू? तुला या गोष्टीची थोडीशी तरी जाणीव आहे की तू हे सगळं कुणाविषयी बोलतेस? तो कोणी परका नाहीये, या घरचा जावई आहे. तुझ्या नणदेचा नवरा आहे तो. आणि तू आहेस की शत्रूसारखं वागवतेस जावई बापूंना? अरे आम्ही तुला या घरामध्ये सुनेचा दर्जा दिला, मान सन्मान दिला, आदर केला. तुला या सन्मानाची पर्वाच नाहीये. तू आमच्या समोर आमच्याच घरच्या जावयाला फासाच्या दोरावर पोहोचवण्याच्या गोष्टी करतेस. एक गोष्ट लक्षात ठेव सुनबाई, जर आमचा जावई सुखरूप राहिला नाही ना, तर आम्ही सोनेला सुखी ठेवून काय करणार? तू जर स्वतःला या घरची सून मानतेस तर तुला सुनेच्या कर्तव्याची जाणीवही असली पाहिजे. आणि सुनेचं कर्तव्य हे नसतं की घरच्या सदस्याला फासाच्या दोरापर्यंत घेऊन जायचा प्रयत्न करावा. आशा, तू या घरची सून होण्याचं कर्तव्य अशा प्रकारे पार पाडू शकतेस की तू रिदिमाचं सुख वाचवण्याचा प्रयत्न करशील, जावई बापूंना कायद्याच्या फासापासून वाचवण्याचा प्रयत्न करशील. पण तू या घरची सून आहेस. या घरची सून असूनही या घरच्या सुखाला आग लावायला निघालीस तू. विचार कर सुनबाई, जर तुला तुझ्या कर्तव्यांची जाणीव नसेल तर आम्हीही आमच्या नात्यांच्या मर्यादा विसरून जाऊ. गोविंद कसाही असला तरी या घरचा जावई आहे तो. आणि जर तुला या घरात राहायचं असेल तर तुला ही तडजोड करावीच लागेल. एक गोष्ट सांगू दीदी, पप्पांनी आज तुला जे काही सांगितलंय त्या गोष्टीचा तू एकदा विचार कर. एका खून केलेल्या माणसाबरोबर तुला अख्खं आयुष्य घालवायचंय. हो, कारण माझं त्याच्यावर प्रेम आहे. मी त्याला नाही विसरू शकत. दीदी, प्रेमापर्यंत सगळं ठीक आहे, पण तू तर त्याच्या मागे वेडी झालीयस. आणि हे वेड चांगलं नसतं दीदी. चुका कोणाकडून नाही होत कृतिका, मला सांग. त्याचं तर किती चांगुलपणा आहे की त्याने मावशीच्या समोर एवढं मोठं सत्य कबूल केलं आणि त्याला खरं बोलण्याची शिक्षा मिळणार नाही पल्लवी, या बाबतीत तुला विचार करायचा आहे आणि निर्णय तुलाच घ्यायचा आहे. कारण आमच्यापेक्षा जास्त विजयला तू ओळखतेस, समजू शकतेस. तर मग ठीक आहे, मी पण डिसाईड केलंय की मी विजयला नाही विसरू शकत आणि ना विजय मला विसरू शकत. त्याने जी चूक केली होती त्याची शिक्षा त्याला आधीच मिळाली आहे. आज ती आशा त्याची पत्नी आहे. त्या लोकांनी भाग पाडलं त्याला हे लग्न करण्यासाठी, आणि तुम्ही सगळे त्याला ही शिक्षा द्यायचं म्हणताय माझ्यापासून दूर करून. ज्या मुलीचं कायद्याच्या क्षेत्रात नाव होतं, तुम्ही सगळ्यांनी काय केलं? गुन्हेगारांच्या घरची सून बनवलं तिला. बनू शकतोस मालक त्या घरचा. मी तुला त्या घरच्या जावयाच्या ऐवजी त्या घराचा मालक बनवू शकतो.